अक्षय चौराशिया बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. विकी भालेराव आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती प्रसाद म्हात्रे ही जोडी मैदानावरती. पहिला बॉल राईट अमोर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस होता स्क्वेअर लेग रिजनला. कमी गतीने हा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्या बॉल वरती धावा मिळतील 4. काय टायमिंग आहे. 12 वाजलेत. 12 वाजून 4 मिनिटं. वाव, हा बॉल देखील डॉट आलाय. डीजे मास्टर डीजे गणेश पाटील कौतुक त्यांचं देखील राजेश सर झालं पाहिजे, कारण समय सूचकता प्रेझेन्स ऑफ माइंड. 4 धावा धावपलकावरती. अक्षय आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. विकी भालेराव आणि प्रसाद म्हात्रे ही जोडी मैदानावरती. राईट अमोर द विकेट. स्विच शीट. बॉल लाईक अ बुलेट्स. बंदुकीतून जशी गोळी निघते ना तसा हा बॉल बॅट मधून निघालाय. ऑन साइड ला पिकअप शॉट फुलर लेनचा बॉल आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम फ्रॉम बॅटर विकी भालेराव. चौदा धावा धावपलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावपलकावरती. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती. विकी भालेराव यांनी आक्रमण केलंय. चांगला बॉल. पुनरागमन इथे केलंय गोलंदाज अक्षय यांनी. खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकांना साथ देणं खूप गरजेचं आहे गोलंदाजांची. इथे स्ट्राईक बदलली गेली आहे. 2 धावा प्राप्त झाल्यात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अक्षय चौराशिया बॉलिंग ट्रॅकवरती. त्यांच्यावरती आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षकांची साथ देखील मिळणं गरजेचं आहे गोलंदाजाला. आक्रमण ऑलरेडी झाले. 16 धावा धावपलकावरती आहेत. 16 डीएम बॉईज बदलापूर संघ, त्याचं देखील कौतुक केलं पाहिजे, कारण नवीन खेळाडूंना फुल टॉस बॉल. स्विच हिट. पॉइंट रिजनला बॉल जाईल सीमा रेसच्या पलीकडे. आलाय 4 चौकार. आता माझी सडकली खूप कमालीची फलंदाजी पहिल्या षटकामध्ये विकी भालेराव यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज दाखल होत आहेत. जब्बर दाखल झालेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी जब्बर यांची देखील पाहायला मिळाली आपल्याला, आणि या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आलेल्या आपण पाहिल्यात. 20 आल्यात ऑलरेडी. चला जब्बर, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. वॉर्मअप साठी खूप जास्त वेळ आपण घेतलाय, थोडीशी घाई करा. 20 धावा धावपलकावरती आहेत.
पहिला बॉल फुल टॉस मध्ये परावर्तित झालाय आणि फुल टॉस वरती फुल टोल. श्रीमान नितीन पांडुरंग तरे उद्योजक आशेरे यांच्याकडून आपण पाहतोय क्रमांक 1 आणि क्रमांक 2 क्रमांक चतुर्थ क्रमांक 5वा त्याच्या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात. क्रमांक 1 2 3 4 5च्या ट्रॉफीज सन्मान्य श्रीमान नितीनजी पांडुरंग तरे साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून आम्हाला त्या मिळाल्यात. सन्मान्य श्रीमान तेजस बंटी राजाराम मस्कर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही कौतुक करतोय. बॉल हवेमध्ये गेला होता, नो मॅन्स लँड झोनमध्ये पडलाय आणि तद्वर 2 धावा इथे पूर्ण होतील. तेजस उर्फ बंटी राजाराम मस्कर साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात. उत्कृष्ट फलंदाज कूलर आम्हाला मिळालाय. सन्मान्य श्रीमान अमरजी बोराडे साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून तो आम्हाला मिळालाय. उत्कृष्ट गोलंदाज कूलर आम्हाला मिळालाय. कैलासवासी संदेशजी बळीराम गायकर यांच्या स्मरणार्थ श्रीमान स्वप्नील बळीराम गायकर यांच्याकडून तो आम्हाला मिळालाय. पुन्हा एकदा बॉल मिडविकेट रिजनला गेलाय आणि 2 धावांचा प्रयत्न आहे. हाईट फॅक्टर चेक केला जाईल या बॉलचा. यस, तिसरे पंच चेक करतील. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय कैलासवासी विठ्ठल पांडुरंग कोंडे यांच्या स्मरणार्थ श्रीमान हरिचंद्र विठ्ठल कोंडे यांच्याकडून ते आम्हाला मिळाले. मालिकावीरासाठी फ्रीज श्रीमान दीपक हरिचंद्र भावार्थे श्री सद्गुरु कृपा इलेक्ट्रॉनिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीराचं फ्रीज या ठिकाणी मिळाले. मॅन ऑफ द मॅच कॅप आम्हाला मिळाल्या. सन्माननीय जावेदजी शेख साहेब परफेक्ट गारमेंटचे ते सर्व आहेत. मॅन ऑफ द मॅच बॅटिंग हँड ग्लोव्ज आम्हाला मिळालेत. सानप साहेब एक्साइज ऑफिसर सन्माननीय सानप साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच बॅटिंग हँड ग्लोव्ज आम्हाला मिळालेत. बॉल व्यवस्था नितीन भोईर उद्योजक यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल मिळालेत. फ्रुट्स मॅन ऑफ द मॅचसाठी श्याम सर कानोर यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेत. श्याम देशमुख सरांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह मिळालेत. सन्माननीय प्रसादजी मस्कर साहेब यांच्या माध्यमातून या सर्व बक्षीसदात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सन्माननीय आयोजक नरेशजी आणि दिनेशजी यशवंतराव साहेबांच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार. नो बॉल, पुढचा बॉल असेल फ्री हिट. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. 31 लिडिंग एज हवेमध्ये बॉल सेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. एका धावेची प्राप्ती होईल. फ्रीडचा बॉल होता आणि त्याच्यावरती झेल ड्रॉप झालाय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती झेल पकडला जरी असता तरी देखील जास्त इम्पॅक्ट त्याचा झाला नसता. सर्व बक्षीसदात्यांचा आयोजकांच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक आभार मानतोय. खास करून नरेशजी आणि दिनेशजी यशवंतराव साहेब या दोघांच्याही माध्यमातून सर्व बक्षीसदात्यांचं अतिशय मनापासून आभार. फुलटॉस बॉल हवेमध्ये आहे आणि सेल टिपला गेलाय. यावेळेस विकेट आली आहे.
जब्बर बॉलिंग ट्रॅक वरती, कमालीचा बॉल आहे. लेगकटर स्वरूपाचा किशोर मेहर मैदानावरती आहेत आणि त्यांना चकवा देऊन हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. 32 धावा धावपलकावरती आहेत. बाद झाले विकी भालेराव, चांगली इनिंग त्यांची देखील पाहायला मिळाली. 20 धावा या सामन्यामध्ये देखील विकी भालेराव यांच्या पाहायला मिळाल्या. पाठीमागच्या मॅच मध्ये 23 धावा. हाफ ट्रॅकर हा बॉल होता ऑन साइडला, स्क्वेअर लेग रिजनला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, अचूकता पाहायला मिळते जेलमध्ये आणि फलंदाज बाद, विकेट. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 32 धावा धावपलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज समीर मैदानावरती दाखल झालेत, क्रमांक 4 वरती. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेग रिजनला उडवलाय आणि चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची सहाय्यता पुन्हा एकदा घेतली जाईल. वेस्ट हाईटच्या वरती आहे की काय हे चेक केलं जाईल. षटकार तर आहे, परंतु बॉल वेस्ट हाईटच्या वरती आहे का हे तिसऱ्या पंचांच्या मदतीने चेक केलं जाईल. नो बॉल तिसऱ्या पंचांचा कॉल आलाय आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. ब्रीडचा बॉल ऑप्शनच्या बाहेर पॉइंट रिजनला बॉलला आपण पाहतोय पुश केलंय. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील गेलाय. चौकार 4 धावा. वरती आहेत, क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि चौकार तिथे आला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 47 47 43 43 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला पोल केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. मिड विकेट रिजनला एकच धाव तिथे प्राप्त होईल. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं बॅकफुट वरती आणि पूलचा फटका आपण पाहिला. 44 धावा धावफलकावरती 44. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 44 44. समीर मेहर आणि त्यांच्या जोडीने प्रसाद म्हात्रे ही जोडी मैदानावरती. प्रसाद म्हात्रे यांनी खूप चांगली इनिंग या
डावामध्ये खेळलेले आपल्याला पाहायला मिळते राजेश सर. राजेश साळवी सरांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड सजताना आपण पाहतोय. अतिशय चांगली स्कोरिंग. स्विच शीट हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्या बॉलवरती आलाय चौकार. फलंदाज समीर मेहर यांच्या बॅटमधून 4. अठ्ठेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज अहमद यांच्यावरती आक्रमण केलं गेलंय. 48 हाफ ट्रॅकर ऑन साइडला शॉर्ट आर्म जाक पुल केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. अक्षय आहे डीप मध्ये. रायझिंग स्टार आहेत गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपण पाहिलं राजेश सर. परंतु येणाऱ्या काळामध्ये बदलापूर क्रिकेटमध्ये एक चांगला खेळाडू घडतोय हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. हाफ ट्रॅकर होता उडवलाय मिड विकेट रिजनला आणि यावेळेस बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. 1 मोर विकेट फ्रॉम टीम बॅटिंग प्रसाद म्हात्रे यांची पाहायला मिळाली. समीर मेहर देखील चौकारानं खातं खोललंय. सुरुवातीला विकी भालेराव यांची 20 धाव्यांची इनिंग आपण पाहिली. किशोर मेहर स्वस्तामध्ये बाद झालेत परंतु त्या व्यतिरिक्त सर्व फलंदाजांनी मैदानावरती धावा बनवण्याचा प्रयत्न केलाय. अप्रतिम बॉल आहे. इथे चकवा दिलाय फलंदाजाला. बॅकफुटवरून खडेखडे खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल आलाय आणि षटक क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती एकूण धावा आहेत 55. 56 धाव्यांचं लक्ष्य. 56 इज द टार्गेट. पंचावन्न डिपेंड होतील की मग 56 बनवले जातील. यानंतर सुपर 5च्या लढती आपल्याला पाहायला मिळतील.
56 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल की मग 55 डिपेंड होतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील द वॉइस ऑफ मानखिवली बदलापूर, मानखिवलीचा हर्षा भोगले अर्थात राहुलजी चव्हाण सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू सो मच. मात्र सुरुवात दोन्ही टीमला पुन्हा आता विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल वरती सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच दाखवण्याचा प्रयत्न पैजूचा जरूर राहिला, परंतु इथे एक चिकी सिंगल एक पुढे जाईल. 3 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करतोय. धावफलक तुम्ही पाहताय 55 धाबा पूर्वार्धामध्ये बनल्या गेल्या. 56 धाबाचा टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता इथे टीम बदलापूर संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी फ्रेंडशिप मोहपाडा संघाला. इथे फटका मोठा क्षेत्ररक्षण डीप मध्ये समीर पोहोचतोय. कॅच ड्रॉप भरपूर वेगानं समीर इथे पोहोचला जरूर, परंतु जे इथे निसटला. सलामी जोडी आपण पाहिली मध्ये जब्बर आणि त्याच्या साथीनं फैजू ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली. दिनेश येतात गोलंदाजी बारपती दिनेश बाळेराव. आपल्या मुख्य व्यासपीठावरती मेहर काकांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. याच पंचक्रोशीतून ते बिलॉंग करतात आणि जेव्हा जेव्हा मोहपाडा संघ खेळत असतो त्यावेळेस मात्र त्यांचं भरपूर योगदान असतं. विभा स्टेडियम केला वार शॉट. आज दिवसभरामध्ये फैजूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. इथे पुन्हा एकदा मागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती व्यवस्थित नाहीये. रफ्तार का सौदागर म्हणून दिनेश बाळेराव यांची ओळख आहे आणि आता त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न पोटापोटे फसतोय. मग व्यासपीठावरती अनंत काका मेहर यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून खास करून आम्ही मोहपाडा एरंजाडकरांचा आभार व्यक्त करू, कारण त्यांच्याच माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं. किशोरजी मेहर असतील, राजेशजी मेहर असतील, धीरेशजी बाळेराव, पूर्ण टीम मोहपाडा एरंजाड तुमचा आम्ही आभारी आहोत, कारण तुमच्यामुळे ही स्पर्धा सक्सेसफुल होते. तुम्ही आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल तुमचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि आभार. दरम्यान हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. डीजे वादन आपण साधन ऐकतोय. दिनेश आहेत गोलंदाजी बारकवरती उर्फ जीवन. आज थिनक्रिकच्या माध्यमातून दीपक जाधव देखील जोडले गेलेत. धनराज म्हात्रे यांचे ते खंदे समर्थक आहेत. रिव्हर्स स्टेडियम केलाय. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होतो. दरम्यान
एक चिक सिंगल इथे एकपटी जाईल. 56 धाबाचं टार्गेट आहे. अब तक 56 धाबा इथून चेस करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा खर्च केल्या दिनेशनं. अजूनही या मॅच मध्ये तुम्ही पाहता आता समीकरण उरलंय. येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 45 धाबाची गरज आहे. चला चारही टीम अथर्व इलेव्हन जर्मन क्रिकेट संघ एरंजाड, टीम आई एकुरा स्पोर्ट्स गुरुलीपाडा आणि त्याच्या नंतर तिसरा संघ आपल्याला मिळाला कासगाव श्री गणेश मिताली इलेव्हन आणि एक चिरवली संघ आपण यायचं. बघा जो संघ इथे वेळेवरती उपस्थित नसेल त्याला पार्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची, कारण आज अंतिम दिवस आहे. त्यामुळे अंतिम दिवसामध्ये आता आम्ही कोणाचंच ऐकून घेणार नाही होत असं आयोजन कमिटीने सांगितलं. आणि पहिल्या 2 दिवसामध्ये देखील संघाने भरपूर त्रास दिला, परंतु त्याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला, कारण 2-2 ओव्हरच्या मॅचेस आपण सुपर 5 मध्ये जाण्यासाठी पाहिल्या. पहिल्या दिवसामध्ये गोलंदाज सज्ज होतो. राऊंड द विकेट षटक क्रमांक 2. पहिला बॉल फुलटॉस होता. इथे मात्र तुम्ही पाहताय पुन्हा एकदा सुपला शॉट तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु याच खेळासाठी तर ओळखला जातो. त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय लॉंग स्टॉप एंडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. पंधरा एकरावरती तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 2 घेऊन आलेत प्रसाद मात्रे. प्रसादला पहिल्याच बॉलवरती प्रसाद तुम्हाला पार मिळेल. चौकाराच्या माध्यमातून देण्यात आलाय पैजूच्या माध्यमातून. धावफलक 15 एकरावरती तुम्ही पाहता. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. आज घरच्या मैदानावरती पुन्हा एकदा दादागिरी आपण पाहिली. टीम मोहपाडा संघाची किशोरजी बेहर असतील, समीर मेहर, प्रसाद मात्रे नेहमीच चांगला क्रिकेट खेळत असतात. आज खरं तर राजेजी मात्रे जे वडवणीचे आहेत त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत या स्पर्धेला. 10 क्रिक लाईव्ह या बाईने तुम्ही पाहू शकता. कुणालजी मात्रे इथे अजून एक चांगला फटका बाहेर मिळतोय, परंतु दरम्यानचा खेळाडू पुढे सरकला. दरम्यान कॅच ड्रॉप उलट्या पावराने तो धावत होता. पाठपोरा परिस्थितीमध्ये दरम्यान जेल घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि आता इथे एक चक्की सिंगल एकपटी जाईल. मोहपाडा नगरीमध्ये आल्यानंतर नेहमीच विशेष प्रेम असतं राजेजी मेहर यांचं. त्यानंतर रोहित सोनावणे असतील, अविनाशजी सोनावणे, अमोजी सोनावणे त्यांच्या नावाचा उल्लेख पाहायला हवा. धावफलक सिंगाच्या जोरावरती आता पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला 12 मिळेल. जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 16. जब्बरसाठी कॅश प्राइज आलाय रियाज बामू शेख यांच्याकडून 3 बॉल 3 षटकारासाठी 1000 आणि आता इथून जब्बरला परतावं लागेल बाघारी. बॅट्समन आउट. होतं खर तर जब्बरसाठी, परंतु आता जब्बर बाद झाला. आमचे जवळचे मित्र केतनजी भोईर मॅम एरंगड ते देखील माझा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोहो आलेत. मोहो नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील. स्टार्टिंग एंडवरती हा बॅटर आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट संपादित केली आहे. धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल 16 एकरावरती तुम्हाला पार मिळेल. चांगलं बॅटिंग आता इथून करावे लागेल, कारण समीकरण तुम्ही पाहताय पूर्णपणे स्थिरवलंय. टार्गेट मोठं आहे या बॅच मध्ये. साऱ्यांना प्रश्न आता पडलाय मैदानावरती. अहमदला मागील मॅच मॅन ऑफ द मॅच किताब ज्याने पटकवलं त्याला मागं काय ठेवण्यात आलं. इथे पुन्हा एकदा गोलगिरकी घेतली होती. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि दरम्यान तुम्ही पाहताय डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे स्थिरावलं या मॅच मध्ये. 16 एकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला जरूर पार मिळेल. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 40 धाबांची गरज. गोलंदाज प्रसाद इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान भरपूर वेगाने पोहोचले होते प्रसाद, परंतु थोडस जेल पासून दूर होते, त्यामुळे इथे एक चिकी सिंगल एकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला. धाब इथे मिळत नाहीये. मोह आलेत नवीन बॅटर. मोहला धाबा एकवण्याचा मोह आहे, परंतु आतापर्यंत त्याला धाबा मिळाला नाहीयेत. धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय.
ऑन साइडला फेकलाय, मिड विकेटला बॉल चालला बाउंड लाईनच्या बाहेर, सिक्सर. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा खर्च केला जीवननं, दुसऱ्या षटकामध्ये धाबा खर्च केला पुन्हा एकदा 11 गुरुदास प्रसादनं, आणि आता षटक क्रमांक 3 गुरुदास बिकी येतोय. 22 धाबा धावफलकामध्ये जोडले गेल्या. 6 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये अजूनही जिंकण्याकरिता 34 धाबांची गरज. फैजू जो सलामीला दाखल झाला या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय. तन्नूभाई आढाळ जे नेहमीच डीएमबाई बदलापूर संघाला बांधत असतात, चांगला क्रिकेट त्यांचा नेहमीच आपण पाहिलाय, खास करून उद्योजक आहेत, परंतु क्रिकेटवरती नेहमीच तन्नूभाईचा प्रेम राहिलाय, त्यामुळे एक नामांकित पॅकर म्हणून त्याची देखील ओळख आहे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. 6 चेंडूमध्ये 34 धाबाची गरज असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. धावफलक तुम्हाला पाहायला मिळाला. टीमची टोटल 22 याकडे वरती पूर्णपणे आता स्थिरावली. गुरुदास होतोय, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होतोय, आणि आता इथून अखेर मैदान सोडावं लागेल, कारण आता मदरच्या रूपात बदलापूर टीमचा राजा तन्नूभाई आढाळ आता दाखल होतोय. चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील, आणि आता तुम्ही पाहता बॉल बाहुल्यांच्या बाहेर दुरुस्त झाला, परंतु तन्नूबाईने सांगितले की मी बाद आहे, कारण हिट विकेटच्या स्वरूपात त्यांना मैदान सोडावं लागेल, परंतु फटक्यामध्ये क्वालिटी होती यात शंकाच नाहीये.
ठिकाणी बॉल निघून चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. सलग तुम्ही पाहता आतापर्यंत 5 चेंडू फेकले, त्यामध्ये 3 विकेट, 1 रनआउटच्या स्वरूपात आणि 2 विकेट संपादित करत असताना दांडी उद्ध्वस्त करत असताना विकीला तुम्ही पाहताय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मॅडम षटक फेकेल का? एक मॅडम षटक राहिले या स्पर्धेमध्ये दिनेश बालरावच्या नावावरती. शेवटचा बॉल राईट मोठं विकेट. इथे होल साईडला खेळतलाय, फटका हा फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का? जेल घेण्याचा प्रयत्न तर नाहीये, परंतु मॅडम षटक राहिले पुन्हा नावावरती यावेळेस विकी भालेरावच्या. आणि आता तुम्ही पाहताय टीमची टोटल पूर्णपणे स्थिरावली. सामने ते जिंकला टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ